पुढचं सम बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स हा वरती आणि खाली दिले साइन 3x इंटू साइन 2x. ट्रिपल अँगल आणि डबल अँगल साइनचा यांच्यामध्ये इंटू आहे. ठीक आहे. आता काय करतो बघा, सगळ्यांना माहित पाहिजे की साइन बघा इथे लिहितो मी साइन ए मायनस बी काय असते, तर साइन ए मायनस बी असते. इथे लिहितो साइन ए इंटू कॉस बी, इथे लिहितो कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे. आणि मध्ये यांच्यामध्ये कोण आहे, मायनस आहे. हे मायनस ऍज इट इज कॅरी ऑन होते. ठीक आहे. हा ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला आहे, हे माहित पाहिजे तुम्हाला. आता मी हे कुठं आणणार बघा, हे बघा साईनच्या अँगलमध्ये डिफरन्स पाहिजे. इथं आहे का, इथं आहे का, हा इथं करू शकतो, इथं करू शकतो. पण बेटर वे मी काय करतो, वरती करतो. बघा ह्याला मी चेंज करतो. ठीक आहे. कसं करतो बघा, हे बघा खाली 3 आणि 2 आहे ना. ठीक आहे. या 3 आणि 2 चा यूज करून, या 3 आणि 2 चा यूज करून वरती चेंज करतो. कसं होणार बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, हे लिहितो मी साइन, खाली 3 आहे ना, खाली 2 आहे. वरती मला असा काहीतरी फॅक्टर मायनस करायला पाहिजे जे वरती एक्स जायला पाहिजे आणि 3 आणि 2 पण दिसायला पाहिजे. असं लिहिलं तर 3x मायनस 2x, हे बघा दिसते. आणि आपण कोण आहे, साइन 3x इंटू साइन 2x. म्हणजे पॅटर्न समजला असेल. डिनॉमिनेटरचे अँगल बघायचे आणि ते वरती ऍडजस्ट करायचे. आणि तुम्हाला असे स्टँडर्ड फॉर्म्युले माहित पाहिजे. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला यूज करा. काय होणार बघा, हा फॉर्म्युला ऍज इट इज यूज करा. काय होणार तो, साइन ए मायनस बी म्हणजे काय होणार बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन ए कोण आता समजा हा बघा येतो व्यवस्थित. समजा हा आपला ए घेतला आपण, तर हा बी आहे. तर ह्या पद्धतीनं लिहित चला. काय लिहिणार बघा, इथं काय काय होणार बघा, साइन ए म्हणजे 3x इंटू कॉस बी म्हणजे कोण आहे 2x. साइन घ्यायचं नाही, मायनस हे चिन्ह घ्यायचं नाही. इथं बघा चिन्ह घेतले का, चिन्ह डायरेक्ट मध्ये घेतले. ठीक आहे. इथं मायनस. आता काय उलट करायचं, कॉस 2x लिहिलं तर कॉस 3x इंटू साइन 2x. ठीक आहे. आपण कोण आहे, साइन 3x इंटू साइन 2x. ठीक आहे. तर थोडस व्यवस्थित चेक करा. काय संपले आन्सर इथे ऍक्च्युली. बघा इथं काय काय करतो मी. ठीक आहे. बघा इथं जर का मी याला असं केलं चालते काय, मग ह्याला असं केलं चालते काय, इव्हन मी ह्याला पण असं करतो. असं केल्यामुळे काय होणार बघा, हे बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ए मायनस बी बाय सी म्हणजे काय असते, ए बाय सी मायनस बी बाय सी. जर का मी ह्याला इंटिग्रेशन दिलं तर ह्याला पण इंटिग्रेशन आणि ह्याला पण इंटिग्रेशन. समजते. सो इंटिग्रेशन बघा इथं ए कोण, बी कोण, सी कोण. बघा इथं ए बी सी प्रॉपर रेकग्नाइज करा. हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. 3 ब्रॅकेट बघा आणि हे अप्लाय करा. कसं होणार ते सोपं आहे. काय लिहिणार मी, इंटिग्रेशन सेपरेट करायचं आहे. बघा सगळ्यांना कॉमन इंटिग्रेशन आहे. मी काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा इंटिग्रेशन सेपरेट करतो. ठीक आहे. इथं करतो मी इंटिग्रेशन. बाहेर मध्ये कोण आहे, मधला साइन मायनस येते. इथं मायनस, इथं डीएक्स आणि इथं काहीतरी डीएक्स. ठीक आहे. बघा आता इथं काय काय होणार, हे ए बाय सी इथं हे चेक करा. ए बाय सी कसं होणार आहे, ऍड करू शकताय तुम्ही. साइन 3x इंटू कॉस 2x अपॉन साइन 3x इंटू कॉस, काय चुकलं, यस इथं काय आहे, साइनच आहे. खाली बघा साइन 2x. अँगल बघा इथं अँगल बघून घालवायचं, उगाच गडबड नाही करायची. तर पुढे काय होणार, मायनस घेतलेला आपण. इथं काय लिहिणार, कॉस 3x इंटू साइन 2x अपॉन बेस काय साइन 3x इंटू साइन 2x. अँगल बघा आणि व्यवस्थित करा. इथं इंटू आहे, इथे इंटू आहे. वर खाली काय जाते का बघा, यस हे जाते बघा. अँगल पण सेम आहे, साइन गेली. इथं काय जाते बघा, अँगल सेम इथं आहे बघा, साइन 2x गेलं. ठीक आहे. आता काय राहिलं बघा, आता एक स्टेप ऍड करतो. हा बघा आता काय राहिलं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉस अँगल 2x आहे, साइन अँगल 2x आहे. कॉस बाय साइन असते कॉट अँगल. ठीक आहे. मायनस इथं काय डॅड करू शकला असं तुम्ही, कंबाईन न करता. ठीक आहे, तुमची मर्जी. कॉस 3x आहे, साइन 3x आहे. 3x ला 3x सेम आहे. कॉस बाय साइन परत असते कॉट 3x dx. दॅट्स इट. कॉटचं काय असते, हा बघा चला आन्सर. कॉटचं असते लॉग ऑफ, कॉटचं काय असतं दिलेलं बघा, लॉग ऑफ साइन अँगल. कॉटचं असते लॉग ऑफ साइन अँगल. अँगल कोण आहे, 2x आहे. ठीक आहे. हे फॉर्म्युले सगळे दिलेले असतील तुम्हाला. म्हणजे मी माझ्या ऑफलाईन लेक्चरला, ऑनलाईन लेक्चरला सगळीकडे दिलेत.
मग लक्षात ठेवा हा फॉर्म्युला काय असते, कॉटचं कधी पण इंटिग्रेशन काय असते, लॉग ऑफ साईन येते. कॉटचं कधी पण येते लॉग ऑफ साईन, कॉटचं येते लॉग ऑफ साईन, आणि अँगल कॉपी पेस्ट करायचा. पण इथं पूर्ण झालं नाही, जो अँगल आहे ना त्याच्यामध्ये एक्स आहे, म्हणजे त्यांनी काय सांगितलं एक्सला मान द्या, 2x चा डेरिव्हेटिव्ह आपण करायचा आहे. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 घेतला साईडला, एक्सचा 1 असते. ठीक आहे, 1 लिहायची गरज नव्हती पण सांगितलं. ठीक आहे, मायनस सेम इथं. परत कॉटचं आलं, कॉटचं काय परत लॉग ऑफ साईन ऑफ. बघा इथं पण कॉटचं लॉग ऑफ साईन ऑफ, इथं पण कॉटचं लॉग ऑफ साईन ऑफ. साईन ऑफ अँगल कोण आहे 3x अपॉन या 3x चा परत डेरिव्हेटिव्ह खाली मल्टिप्लाय डिवाइड करायला पाहिजे. 3x एक्सला मान द्यायचा, 3 ला बाहेर काढा, एक्सचा 1 असते. ठीक आहे, प्लस सी. तुम्ही असं लिहू शकताय किंवा 1/2 साईडला काढू शकता, तुमची मर्जी. बघा आय इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ साईन 2x मायनस 1/3 साईडला घ्या, लॉग ऑफ साईन 3x प्लस सी. हे आपलं फायनल आन्सर.